दाखवलं असेल, जितीन पाटील असेल, ऋतांश पाटील असेल, यांनाच खूप सहकार्य लाभलेले आहे. अंपायर चषक आपण पाहतोय आणि आजपासून या स्पर्धेला एक दिवशी ही स्पर्धा अतिशय ऐतिहासिक मैदान गावदेवी मैदान जोगाव मध्ये खेळवली जाते. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. नाणेफेक आपल्या बाजूला लागल्यानंतर जय गणेश कुशल सारसोळेने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा मात्र इथे निर्णय घेतलाय. सुशील डाकवल अंपायरच्या भूमिकेत पाहू शकता. पुन्हा एकदा आमच्या दुस्तीतील दुनियातला राजा प्रकाशजी मडबे यांचं मी इथे हार्दिक स्वागत करतोय अंपायर चषक मध्ये. श्रीकृष्ण देवचा विचार केला. ब गटामधून साई सिद्धी इच्छापूर्ती वाशी गाव या टीमला तब्बल 8 गडी राखून आणि 10 चेंडू शिल्लक ठेवून हा मॅच जिंकलेला होता. 38 धावांचं जे लक्ष्य होतं ते 10 चेंडू शिल्लक आणि 8 गडी राखून ही जीत हासिल केली होती श्रीकृष्ण दिवाणे यांनी. विचार केला कुशल जय गणेश सारसोळे गावदेवीला नुकतंच तब्बल 12 धावाने मात दिली. 3 ओव्हरची मॅच आहे. गंगा मनोज तर पहिला मॅच आम्ही 4 ओव्हरचा खेळलो होतो, दुसरी मॅच आम्ही 3 ओव्हरची खेळलो होतो, याची दक्षता घ्या. म्हणजे ही जी मॅच आहे ती 3 ओव्हरची आहे. गंगाधर इंगोळे आणि त्याच्या सोबतीला मनोज मडवी दोन्ही बॅटरचा विचार केला तर चांगले स्टार्ट पहिल्याच मॅच मध्ये मत करून दिली होती. चांगली दणदणीत सुरुवात करून दिली होती या दोन आघाडवीरांनी. पहिले ओव्हर टाकण्यासाठी अर्थातच त्यांचा स्ट्रायकर बॉल गुफरान खान बॉलिंग मार्कवर त्याला तैनात केले आणि त्याच्या विरोधामध्ये गुफरान खान विकेटच्या पाठीमध्ये आपले चांगलं दृश्य पाहू शकता. कुशलला हस्तोलंदन केलं. गंगा मैत्रीचा हात दिला. जरी मैदानामध्ये आपण एकमेकांसमोर टाकलो, एकमेकांच्या विरोधात खेळता, परंतु बेस्ट ऑफ लक केलं. जाऊया मॅच कडे. बॅक टू क्रिकेट. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गुफरान खान कम्सिंग बोट टू द गंगाधर इंगोले. श्रीकृष्ण दिवा जय गणेश कुशल सारसोळच्या विरुद्ध मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामने 3 ओव्हरची मॅच. पहिला ओव्हर टाकण्यासाठी गुफरान. पहिला चेंडू. व्हाट अ शॉट, व्हाट अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट स्क्वेअर लेग. चलन शॉट ऑफ चेंडू बॅक फुटवर जाताना स्विंग खतम केला आणि एकदम थाटामाटामध्ये आपला खाता कोणतं ना झकास सुरुवात करून दिली श्रीकृष्ण दिवा टीमला. गंगाने पहिल्या चेंडू षटकार. दडपणाला प्रेशर. गुफरान पुन्हा एकदा लांबी प्रॉपर, उंची प्रॉपर, धावाही तेवढ्याच मिळतील. लगातार दुसरा षटकार. बॅक टू बॅक. गंगा हिंगोले च्या बॅट मधून 2 दर्जेदार षटकार बराबर पोहोचवलाय. खणखणीत षटकारांची अतिशबाज यूज करताना आपण खेळ पाहतो. लाजबाब सुरुवात. प्रेशर आणलाय पहिल्याच ओव्हर टाकताना गुफरान खान वरती गंगा हिंगोलेने. पहिला षटकार, दुसरा षटकार. 3 ओव्हरची मॅच अगदी फ्लो मध्ये खेळताना गंगाधर इंगोळे फ्रॉम श्रीकृष्ण दिवा. गुफरान कमिंग बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॅटची कडा. ठीक आहे. आता मात्र काय टप्प्यामध्ये बदल घ्या. टप्पा पहिल्यांदा लेग मिडल वरती टाकताना अंगावरती घेतले, शॉट ऑन पूल केले. चालाक, चतुर, बुद्धिमत्तेचा संकेत दिला आणि टप्पावाल्या ऑप्शनच्या खूप पुढे देवला आणि तिथे पुन्हा एकदा शॉट ऑन पूल करताना फटका बसलाय. बॅटची ठीक आहे. ब्रश करून गेला विकेटच्या पाठीमागे. कुशल मडवीने झेल टिपताना पहिला विकेट नावी करण्यास सहाय्य केलं गुफरान खानला. पहिला झटका लागले श्रीकृष्ण दिवा. 2 षटकार मारल्यानंतर कॉट बिहाइंड द स्टंप. 12 धावसंख्या. 2 षटकाने परतला गंगा तंबूच्या दिशेने. आता त्याच्या जागी इनेट क्रमांक 3 वर सर्वात स्फोटक आणि 2-3 वर्षाचा विचार केला तर अनिकेत बांद्रे व्हेरी डेंजरस रिस्की प्लेयर आहे. खिलाडू रिस्की आहे, घातक आहे. बराबर 1 गडी बाद. सद्यस्थिती विकेट अखेर मिळवली. 2 षटकार आपल्याला चढवल्यानंतर जशात तसं उत्तर दिलं
बरोबर अँगल चेंज केला, टप्पा मात्र ऑफ समोर ठेवला आणि फिंगर्स रोल करा स्लाइटली आउट स्विंग. बॅटचे कडा कॉट बी अंडरस्टँड बाय कुशल. चौथा चेंडू रवी म्हात्रे गजानन तुर्बेचा हा एक बेहतरीन ऑलराऊंडर फ्रॉम तुर्बे. आपल्याला विनंती केली तर आपल्या या मंचावर रवी. यतीन भोईर जे आपले मित्र आहेत त्यांनी आवाज दिले. आपण सन्मान्य आपलं सरसे स्वागत आहे. अंपायर चषक 2025 मध्ये पावसाळी रबर क्रिकेट पहिलं ओव्हर प्रगती पितावर गुफरान खान. टप्पापणे चेंडूला मात्र सरळ बाहेर काढण्यापर्यंत अंगावर घेत स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू दोन्हीचे दोन्ही डॉट. पहिला षटकार दुसरा षटकार विकेट डॉट डॉट लास्ट गेम. काय वापसी केली यार गुफरान खानने. 2 षटकार चढवल्यानंतर कमालीची वापसी. दॅट इज अ परफेक्टली कम बॅक गिवन टू द टीम ऑफ जय गणेश कुशल सारसुले. आजचा चेंडू शेवटचा बॉल पहिला ओव्हर समोर अनिकेत. सुपर बॉलिंग यार सुपर बॉलिंग. सबमेंटली ओव्हरची झाली. 2 फटके खाल्ल्यानंतर 1 विकेट आपल्या हाती लागल्यानंतर 1 गडी बाद 12. झकास सुरुवात केली होती खऱ्या अर्थाने गंगाने, पण त्याच्यानंतर जास्त आनंद मात्र मिळून दिलाय. खरं विचार केला थोडीशी बातचीत झाली होती 2 षटकार खाल्ल्यानंतर दीपक वैतीची. ते दीपक वैतीने कोणता सल्ला दिला ते मला माहित नाही, पण सल्ला दिला तो परफेक्ट होता. त्याचे शब्द मात्र ऐकले आणि त्याचा प्रॉपर नियंत्रण असताना सटीक लाईन ठेवताना गंगाची विकेट काढली, पण लगातार 4 चेंडू झकास करताना डॉट. चांगली सुरुवात नंतर मात्र कमबॅक करून दिलं मी म्हणेन गुफरान खानने. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 12 वर 1 गडी बाद सद्यस्थिती. 12 चेंडूचा खेळ बाकी. अंपायर चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला गावदेवी मैदान जुगामध्ये खेळली जाते. अतिशय जबरदस्त मान सन्मान वाढवणारी ही पंचांची चषक त्यांच्या नावाने त्यांना सन्मान करण्यासाठी विनोदजी भगत भावेश भोईर संयुक्तरित्या आपल्या भेटीला बऱ्याच वर्षांचं जे स्वप्न होतं बॅकफुटवरचा जोरदार फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु बॅटच्या स्ट्रिकरवर मनोजच्या लागला. बऱ्याचशा लांब असलेल्या क्षेत्रक्षणे 1 धाव मात्र आपल्या खात्यात जोडताना खातं खोललं मनोज मडवीने बॅटने. धावसंख्या 13 वर पोहोचले. इथून 11 चेंडूचा खेळ बाकी. 11 मध्ये 3-4 षटकारांची आतिषबाजी करावी लागेल आणि तेवढी अपेक्षा असेल संपूर्ण डगआउट मध्ये श्रीकृष्ण दिवाच्या. दुसरं टाकताना विराज तांडेल यांचा बॉलिंग मार. विराज उदय तांडेल द बेस्ट अंपायर आणि त्या अंपायरचा गौरव करताना यांचंही नाव मात्र सन्मानित घेतलं जातं. विराज तांडेल यांचे उदय तांडेल या वडिलांचं त्यांचा सुपुत्र बॉलिंग मार्फत गतीमध्ये परिवर्तन डाऊन द लेग साइड. सुशील डाकपल यांनी सांगितलं -1 अशा 2 धाव मत मिळतात. अर्जित केल्यानंतर धावसंख्या श्रीकृष्ण दिवा टॉस हारल्यानंतर मदत केलं जय गणेश कुशल जय गणेश सारसुलेने श्रीकृष्ण दिवाला 15 धावा पोहोचल्या. 3 ओव्हरचा हा सामना आहे. तोपर्यंत दुसरं ओव्हर टाकलं जातं सांघिकरित्या. पहिलं ओव्हर हाताळलं. 2 चेंडू 2 षटका खाल्ल्यानंतर हार मानत नाही जिगरी बॉलरने मात्र जिगर दाखवली आणि कमबॅक करून दिलं गुफरान खानने. अगदी पहिल्या ओव्हर मध्ये 1 विकेट त्याने अर्जित केली. गंगाला बाद करताना विकेटच्या पाठीमागे. आता बॉलिंग मार्कवर आहे विराज तांडेल. पहिली सिंगल नंतर -1 अजून 5 चेंडू टाकायला लागतील पूर्ण ओव्हर षटक पूर्ण करण्यासाठी. समोर आता आहे अनिकेत बांद्रे ज्याला खातं गोळ्यात सलग 3 चेंडू डॉट मात्र गेलेत, पण त्याचा वचपा काढायचा प्रयत्न करेल हा अनिकेत बांद्रे. मोठमोठे फटके आहेत. कोणत्याही श्रेणी मोठे फटके मारतो. मैदानाच्या अगदी बाहेर पडताना चेंडू गायब करतो. ही खासियत आहे अनिकेत बांद्रेची. आता बॉलिंग मार्कवर विराज. ओ हो यावेळी 4था चेंडू बॅट मधून खेळताना डॉट. पहिल्या मॅच मध्ये दणदणीत सुरुवात केली होती. आता मनोज त्याच्या साथीला जातोय. खऱ्या अर्थाने नॉन स्ट्रायकर हा स्ट्रायकरचा आरसा असतो. तो आरसा असणारा खेळाडू नॉन स्ट्रायकरने त्यांनी लगेचच पावलं उचलली आणि सल्लाम मसलत केल्या. काही गोष्टी महत्वाच्या ते सांगितल्यात. जसं सांगतो दीपक वैतिकने सांगितलं पहिल्या ओव्हर मध्ये गुफरानला. आता सांगतो तू विराज तांडेलला की कोणत्या प्रमाणे चेंडू टाकायला पाहिजे बातचीत झाल्यानंतर. दुसरं प्रगतीपत्र 2 चेंडू आता पर विराट टाकले. 4 चेंडूचा खेळ अजून यावर शिल्लक आहे. अंपायर चषक 2025 आपण पाहतोय गावदेवी मैदान जोगाव मध्ये खेळवले जाते पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि तिथे मॅच मात्र रंगले श्रीकृष्ण दिवा आणि त्याच्या विरुद्धामध्ये कुशल जय गणेश सारसुळे. बॉलिंग मार्क विराज आणि विराजच्या समोर आता अनिकेत बांद्रे. पॉइंट डीप आहे. डीप कव्हर
एक्स्ट्रा कव्हर मात्र वाईडिश करताना लॉंग ऑफ गेलाय, सोडून दिलंय. पिचिंग ऑफसाइड ऑफ स्टंप, इशारा पोहोचले आमचा अंपायर सचिन डाकबाचा. खराब चेंडूचा धाव मात्र मिळते, 16 धावा लागते धाव फळकावर. अतिशय महत्वपूर्ण मॅच. लपडा चषक गेल्याच आठवड्यात संपन्न झाली. यतीन भोईर, विजेंद्र भोईर संयुक्तरित्या घेऊन गेला होता. तेव्हा सहकार्य भरपूर राहिलं होतं. हिमांशू पाटील जेवणाची खास व्यवस्था त्यांच्या मार्फत मॅचची कडा जातो. विकेटच्या पाठीमागे फक्त घोषणा क्षेत्र एक सिंगल मिळते अनिकेत बेंद्रेला. जवळजवळ 5व्या चेंडूवर आपलं खातं मात्र खोलताना 17 धावा 17 एक्झॅक्टली. 3 चेंडूची झाली समाप्ती. एखादा मोठा फटका एक चांगल्या स्थितीमध्ये नेईल श्रीकृष्ण दिवा. त्या प्रतीक्षित जगावर मध्ये सर्व त्यांचे सहकार्य, तेवढी क्षमता आहे बॅटर करे. नाव अनिकेत बेंद्रे. बॅकफुट वर गेला जागा, तेच तर चेंडू पहा कसा पार केलाय. गौतमाधून अगदी स्क्वेअर ऑफ द पॉइंट. बॅकफुट वर गेले, जागा बनवली. हॉरिझॉन्टल बॅट. दॅट इज व्हॉट अ लवली स्क्वेअर कट अँड 4 रन. 4 धावा. संकेत गावदेवी जुगाव संघाचा संगणक आणि श्रीकृष्ण कोलशेट संघाचा संगणक कडे नेक्स्ट मॅच त्यांची आहे. कगाडातील ते पहिला मॅच त्याची आम्ही टॉस घेणार आहोत. श्रीकृष्ण कोलशेट. आता श्रीकृष्ण दिवा खेळतोय जो बॅटिंग करतोय. या चौकार्याने मात्र 21 जाऊन पोहोचले. अजून 2 चेंडूचा खेळ यावर बाकी. विराज निघालाय. ओ खडक खडक बेधडक घुसून तुटून पडताना सेवन लेगला किती लांब पाठवलं पाय. ही जिमची ताकद आहे. जिम मध्ये हा यतीन ज्याप्रमाणे पीटीचं काम करतो ना तसं सेम अनिकेत बेंद्रे करतो. पीटी फिजिकल ट्रेनर. छरान धावसंख्या झपकन पोहोचते. साने मुसंडी मता 27 वर एक्झॅक्टली 27. आर्यन काते द स्कोरर. एमटीच्या मध्ये ठेप प्रक्षेपण. हो व्हॉट अ लवली याच सरप्राईज चकित प्रभावित. That is a lovely bowling upside off some slightly in cutter. हा इन कटर आहे ना त्याच्या वडिलांकडून घेतलाय. उदयकडून विराजने त्याचा वापर केला. तो सरस ठरताना चेंडू डॉट. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. बॅटिंग करताना आमंत्रण मिळाल्यानंतर 1 गडी बाद 27 जाऊन पोहोचले. स्कोर श्रीकृष्ण दिवा. पुन्हा एकदा मी विनंती करतोय श्रीकृष्ण कोलशेट संघाचा संगणक आणि संकेत गावदेवी जू गावचा संगणक त्यांची लढत कळते. पहिली मॅच आपल्या भेटीला येईल. त्याच्या टॉस साठी या ओव्हर नंतर येतील, टॉस घेतील. तोपर्यंत जाऊया 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये चंदनची तलवार कसे चालते. चंदन तलवार बॉलिंग मार्क वर. 6 चेंडूचा खेळ बाकी. समोर मनोज 27 1 गडी बाद. What a flow! Perfectly middle of the bat, down the ground, between long on long off. आला षटकार. जकास मनोजच्या बॅट मधून 6 रन. साने धावसंख्या मात्र जाते 33 वर. 5 चेंडूचा खेळ बाकी. लो फुलटा चूक झाली चंदन तलवार कडून. त्याचा पुरेपूर फायदा उठवला. 33 बॅकफुट वर टप्पा टप्पा. यस ठणक ठणक जागा आहे बा. या टणक जामध्ये एक पुढे जाणार पाहिजे होतं. त्याच्यानंतर जो इनायक आहे इनायकनं काम केलं असतं. चूक झाली. तिथे थांबला. एक टणक जागा त्याने घात केला. चेंडू दस्तक मस्तक दस्तक देताना झाला चेंडू. फरा 4 रन. षटकार चौकार. जोरदार हमलावर चंदनच्या विरोधामध्ये वेगळं प्लॅन. गेम प्लॅन आता चेंज केले. आता थांबलो तर मॅच थांबेल. आता थांबायचं नाही. आता पळायची वेळ आले. पळवताना मनोज 37 वर घेऊन जातो स्कोर. षटकार चौकार्याचा चंदन राईट हॅम राऊंड द विकेट. सुपर बॉलिंग आहे. सुपर काय चेंडू टाकल्यार. अफलातून बॅटचा स्ट्रिकर कॉट बिहाइंड द स्टंप. दुसरा झेल कुशलने टिपला ऍज एसटी रक्षक म्हणून. कारण या गोद गंगाचाही झेल त्यानेच टिपला होता. ती विकेट मात्र मिळून दिली होती गुफरान खानला. त्याच्यानंतर ही विकेट मात्र शेवटचं ओट टाकताना टीम कडून आपलं पहिलं अगदी 3ऱ्या चेंडूवर पहिली विकेट आपली नाबी केली. 2 मोठे फटके खाल्यानंतर चंदन तलवारने. स्कोर आहे या वेळेला पाहिला तर 37 वर दुसरा झटका. आणि इन आता डावखुरा फलंदाज प्रणव
किती कमिटीने चेंजेस केले पहा. त्याने मनोजला वापरला, किशोर मास्टर माइंडला त्यांनी मात्र थोडं मागं ठेवलं, ईशानला वापरताना दिसतो, त्यासाठी जागा खाली केली आमच्या प्रकाश मडवीने. परत पहिल्या प्रणव मडवी डावपुरा फलंदाज, इथे क्षमता आहे स्लॉगिंग वरला नेहमीच, ज्याप्रमाणे रॉबिन सिंग भूमिका निभावायचा ना तसं मात्र रॉबिन सिंग प्रमाणे पिंच हिटर त्याला प्रमोट केले. नॉट मास्टर माइंड, हे गेम प्लॅन आहे श्रीकृष्ण दिवा. चेंडू मात्र शिल्लक आहे 3 आणि शेवटचा ओव्हर हाताळताना टीम कडून चंदन तलवार. टार्गेट किती सेट करेल प्रणव, त्याकडे जाऊया. 3 चेंडूचा खेळ बाकी, 37-2. चंदन फटका तर जोरदार. ओ माय गॉड, डीप एक्स्ट्रा. याची खासियत मिड विकेट फेरले गेला मित्रांनो. परत किती बदल केलाय त्याला सांगणारे मात्र क्रिकेटच्या टीम मध्ये मास्टर माइंड आहे आणि त्याच्या आवडीचा फटका त्याने शिकवला. एक्स्ट्रा कबा. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टेरिफिक शॉट यार. जस्ट लाईक द सौरभ गांगुली. दादाचा स्ट्रोक बॅट मध्ये येताना खातो कोलते प्रणव. स्कोर मात्र 40च्या पलीकडे 43. हा फटक्यावर दादागिरी चालते. मी उल्लेख केला होता या फटक्यासाठी तो खेळ जाणला जातो, पण किशोर मध्ये एकाच फटक्यावर राहिल तर खूप तू क्रिकेट मध्ये मागे राहील. एक्स्ट्रा कव्हरला खेळला, षटकार खेचला. आता तर त्याचा लाडाचा आवडीचा फटका त्याने स्वेल लेगला उंच फेकताना हुक केला. षटकार चौकार आउट. षटकार वड कडक बॅट. 49. शेवटचा बॉल. टायमिंग नव्हतं. बॉलर बॅक टू ड्राइव्ह. लॉंग ऑन क्षेत्रक्षणी गुफरान खान फील करेल. सिंगल घेतली, दुसरीची माग आणि 2 धावा पूर्ण करताना 51 बनले. 52 धावांचं लक्ष. 3 ओव्हरची मॅचला तुफानी मजा येईल कारण चंदन तलवार विजाराज आहे, कुशल मडवी आहे असे 3. त्याच्यानंतर दीपक वैतील आम्ही विसरणार नाहीये कारण 4 फलंदाज काही करू शकतात, घातक आहेत. त्यांच्याकडे कुणाल आहे एक गेम चेंजर. 5 प्रमुख मजबूत फलीच्या विरोधामध्ये गंगाचा स्पेल काय, यॉर्कर किंग मोहन राव काय सांगेल आणि मास्टर माइंडचा ते एकवर काय सांगतील. 18 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष मात्र समोर आहे. मॅचला मजा येईल. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच क गटातली 2 टीमच्या कॅप्टन येतील. टॉस साठी संकेत गावदेवी जुगाव आणि श्रीकृष्ण कोळशेत. चला संघनायक प्लीज, कारण एक इनिंग मात्र जी विद्यमान स्थितीमध्ये जो मॅच आहे ते पूर्ण झाले. स्पर्धेचा नियम असं सांगतो की 1 इनिंग नंतर नेक्स्ट मॅचचा तुम्ही टॉस घ्या. त्यासाठी आम्ही आमोज दिले नेक्स्ट मॅचच्या 2 टीमच्या कॅप्टन आपण त्वरित या आणि टॉस करून घ्या. बाबांना बनल्या 53चं टार्गेट. 18 चेंडूचा खेळ. 17च्या पुढे 18 त्रिक 54 जवळपास 18च्या आसपास रन रेट रिक्वायर्ड प्रत्येक ओव्हर मागे. कठीण आहे, अशक्य नाही. मी 5 प्रमुख बॅटरचं नाव घेतली. चंदन तलवार, कुणाल, कुशल, विराज अँड दीपक वैती. व्हेरी डेंजरस. या मजबूत फलीच्या विरुद्ध मध्ये गंगाचा स्पेल काय असेल, त्याच्यानं यॉर्कर किंगचा अनुभव काय बोलेल आणि मास्टर माइंडचे मास्टर विचार काय सांगतील त्यासाठी मैदानामध्ये. त्या दरम्यान आमचे लाडके युवा नेतृत्व, युवा सेना नेतृत्व. चला टॉस साठी वैभव भोईर यांचं आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत. चला कोळशेतचा टीमचा कॅप्टन आला. प्रतिकेश सरचे स्वागत आहे मित्र. नवी मुंबईचं क्रिकेट ज्याप्रमाणे टेनिस तुम्ही खेळता त्याप्रमाणे ठाण्याचा दूरचा प्रपोज येऊन पावसाळी क्रिकेट खेळत यासाठी तुमचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रतिकेश टीम कॅप्टन कोळशेत श्रीकृष्णचा आलेला स्वागत आहे मित्र. तर तुम्ही आवाजाचा टॉस कडून आम्ही घेणार आहोत. 53 धावांचं टार्गेट. 2 कॅप्टन पियुष पाटील आणि लतिकेश प्रतिकेश श्रीकृष्ण मित्र मंडळाचे आणि मित्र प्रकाशजी मडवी यांचे शुभ असते. टॉस 4 ओव्हरची मॅच. प्रतिकेश टीम कॅप्टन श्रीकृष्ण कोळशे ऑन द टॉस. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रतिकेश बॉलिंग सांगू ना घेतो का. येस यू चूज द बॉलिंग फर्स्ट. श्रीकृष्ण कोळशेट टीमचा संघनायक यांच्या बाजूने ही नाणेफेक लागली. आदरणीय श्रीकृष्ण मित्रमंडळ जय भवानी मित्रमंडळ सन्मान्य अध्यक्ष आमचे परम मित्र दोस्तीतील दुनियात राजा माणूस प्रकाश मडवी यांचे शुभ असते. टॉस गेल्या 4 ओव्हरची मॅच. नेक्स्ट मॅच आता 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जी विद्यमान मॅच आहे ना
ते 53 धावांचा जवळपास ऑलमोस्ट 18 धावांची प्रति ओव्हर मागे ही कठीण पण शक्य नाही क्रिकेट आहे. काय होऊ शकतं. आज प्रमुख बॅटर ज्या संघाकडे तो संघ एवढ्या लवकर मान खाली घाईल हे कदापि शक्य नाही. चालूया बॅक टू द क्रिकेट. गावदेवी क्रीडांगण जोगाव पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या समोर आणताना अंपायर चषक आदरणीय विनोदजी भगत, भावेश भोईर, खास करून नितीन बिग मॅच खूप मात्र सहकार्य वैभव भोईर असेल, ऋतांशु पाटीलने सहकार्य केलं. सकाळच्या सत्रामध्ये मयूर होता, त्याचे जतीन आणि सुशील डाकवल. विराज आणि दीपक वैदी थोडासा चंदनला मागे ठेवलाय आणि दीपकला प्रमोट केले यावेळेला. पहिले मॅच मध्ये नव्हतं दीपक. ओपनिंगला स्ट्राईक विराज गंगाच्या विरुद्ध पहिला चेंडू 53 लक्ष. पहिला चेंडू सबमंडेली टप्पा चेंडू लो राहिला. सिंगल मात्र अर्जित गेली पहिल्याच बॉलवरती. बायचा इशारा. थँक्यू सो मच सुशील. पहिल्या चेंडूवर सिंगल बनवायच्या 53 वरची मॅच. चला थोडासा सुशील तुझ्यावरती येतील नाराज आहे कारण लफडा चषकला थोडासा मात्र दूर होता, परंतु अंपा चषकला किती योगदान सकाळपासून उद्घाटन सोहळ्यापासून आतापर्यंत खूप सहकार्य. येतील ना मात्र निश्चित त्याने शब्द दिलाय का पुढच्या वर्षी लफडा चषक येईल तेव्हा पहिल्या चेंडू पासून माझं योग्य सहकार्य लाभेल. पहिल्या चेंडू सिंगल आली 53चं लक्ष. 3 ओव्हरची मॅच. दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामने अंपा चषक श्रीकृष्ण दिवाच्या विरुद्ध आता टार्गेट चेस करताना कुशल जय गणेश सारसोळे. विराज ऑन द स्ट्राइक. पहिल्या चेंडूवर सिंगल. गंगा बॉलिंग मार्क पर कम्सिंग बॉल टू विराज तांडेल. जोरदार बॅटची कडा. मास्टर माइंड विकेट कीपर डायरेक्ट हिट जरूर करण्याचा प्रयत्न पण दूर होता, परंतु नेम चुकलाय काचा. एक सिंगल घेतली. 2 चेंडू सिंगल झाल्या. 2 मात्र लागते धाव फळकर कुशल जय गणेश सारसोळे जो पिचा कोण 3 ओव्हरचे पहिल्यावर हाताळताना श्रीकृष्ण दिवाकडून गंगाधरी गंगोले. गंगा क्रिकेट जे केलं जातं पावसाळे क्रिकेट लेदर बॉलचं त्यामध्ये आवर्जून उल्लेख करतो. मास्टर ब्लास्टर कोपरखेने विजय नारायण पाटील. त्यानंतर गंगाचं नाव मात्र तेवढ्याच नावाने घेतलं. गंगा क्रिकेट पावसाळी लेदर युनायटेड स्पोर्ट नाला सोपारा. ग्रेट बॉलिंग. फसवा चेंडू फसवलाय. दीपक वैदीला अगदी जवळून काढलं. लेग ब्रेकचा कटर बॉलचा वापर. स्विंग इन द मिस. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल. तिसरा चेंडू डॉट. चौथा चेंडू पहिला ओव्हर 2 धावा खर्च केल्या होत्या. साई सिद्धी इच्छापूर्तीवाशी गावच्या विरोधामध्ये गंगा इंगोलेने 3 चेंडू 2 धावा. बोलेन अगदी कोल्हा टाकल्या जवळ होता, परंतु थोडी फंबलिंग झाली नितीन कडून. त्याचा पुरेपूर फायदा होता. वाट यॉर्क यार कम्प्लिटली द ब्लॉक टू द दीपक. फक्त सिंगल. बॅट आपटायला लागली दीपकला. एवढा तेज तरार यॉर्क टाकला होता. यॉर्करचा वापर. 4 चेंडूची समाप्ती. 3 धाबा धाव पकल. बल्कशा 53. आणखी 50 धाबा. 3 ओव्हरच्या पहिल्या ओव्हरात आलता गंगा. डाऊन द लेग साइड. वाईट +1. 2 धावा अर्जित केली जाते. थोडा समाधान गतीच्या प्रेमात पडला, परंतु मती थोडी कमी पडली. नतीजा डाऊन द बॉल वाईट +1 अशा 2 धावा एक्स्ट्रा जाऊन मिळत आहे. स्कोर मध्ये कुशल जय गणेश सारसोळेच्या धावसंख्या पोहोचते 5 वर. 5. टॉप एज मिस्टर मिंगसोक शॉट ऑन पूल फर्स्ट लाइन डाउन द बॉल. सुपर कॅच बाय प्रणव. लाजवाब षटकार मिळवले. खऱ्या अर्थाने टेल एंडला स्लॉग मध्ये कशी बॅटिंग आहे प्रात्यक्षिक आता पहा. झेल टिपताना एक दर्जेदार खेळाडू यांना जर वाव दिला नसता तर कदाचित अजूनही मात्र त्या टीमच्या बाहेर. म्हणजे कौतुक करतो प्रकाश मडवी आणि मास्टर माइंड या नवतरुणांना त्यांनी मात्र संधी दिल्यात. हे आहे आपलं उद्याचं भविष्य. ते आत्ताच घडवायला सुरुवात केली. गेम प्लॅन चांगला आहे श्रीकृष्ण दिवा. व्हॉट अ कडक कॅच. झेल टिपला प्रॉपरली प्रमाणे विकेट मात्र काढून दिली गंगाला या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर. बॅट्समॅन आउट झालाय. शॉट ऑफ करताना विराज तांडेल बॅक इनटू द बेल. पहिला हदरा कुशल जय गणेश सारसोळेला बसतो. बॅटिंगच्या रूपामध्ये परतलाय. वैयक्तिक फक्त 1 वरती विराज उदय तांडेल इज गॉन. आता खऱ्या अर्थाने ज्याची बॉलिंग चाकली नाही, कारण भरपूर 3 षटकार
चौकार 2 तब्बल 24 धावा खर्च केले, पण व्याजा सगट त्या परत करण्याची क्षमता राखतो हा चंदन, ज्याची बॅट चालते तलवारची, चंदन तलवार. डबल माइंडेड मध्ये डबल माइंड डाऊन द बॉल, चेंडू जाते लॉंग ऑफच्या ठिकाणी. त्याची ईशान महेश मडवी द स्टँग ऑन सुपर फील्डिंग ऑन लॉंग ऑफ. फक्त सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या हलकीशी पुढे, लक्ष थोडस मात्र पुढे जाताना लांब लचक होताना ते जवळ आले तर षटकाराची आतिषबाजी. बॉलची मागणी केली दीपक वैतीने, त्याबद्दल हात दाखवला चंदन तलवार. का चेंडू दुसरं पूर्व, त्यांच्या मागणीला मान राखताना चेंडू पुरवला आमच्या आयोजकाकडून. ही खासियत आहे अंपायर चषक 2025 हे खूप मोठं स्वप्न होतं. 2 वर्षापासून विनोद भगत हा या स्वप्नाचं स्वप्न पाहतो होता का हा चषक माझ्या अंपायरला आपण डेडिकेट करावं, त्या अंपायरचा आपण सन्मान वाढावं. अखेरकार त्याचे बाजू मजबूत करताना यतीन असेल, जतीन असेल, सुशील असेल, मयूर असेल, ऋतांशू याने चोख साथ दिली आणि अखेरकार आपल्या लाडक्या अंपायरला मात्र हे आयोजन करताना ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी सुरेख असं सहकार्य. स्टीव्ह बगनर तर स्टीव्ह बगनरला फोन लावले यतीनने, कारण स्टीव्ह बगनर ची हुबेहूब जेव्हा अंपायरिंग करतो विनोद तेव्हा बऱ्याच वेळेला त्याला स्टीव्ह बगनर यस धावा लागल्या स्कोरबोर्डती फक्त 6. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 1 विकेट प्राप्त करणे. बॉलिंग मार्कवर आता आलाय मयूर वाणी. श्रीकृष्ण दिवा टीम कडून दुसरं, पहिलं आपलं. सुपर बॉलिंग यार. बॅट तलवार सारखी चालली पण फटका तलवारीच्या बॅट मध्ये येत नाही चंदनच्या. थोडासा नाराज आहे. पहिला चेंडू बिट चकून गेला, चकवा देऊन गेला विकेट किपर किशोरच्या आता डॉट. आता 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 47 बरोबर ना. फटका चांगला आहे थेट. ओ 52 ला विजय. लक्षात घ्या थोडीशी आम्ही दुरुस्ती करतो. 52 कडक स्ट्रोक यार. यासाठी जाणला जातो, यासाठी ओळखला जातो दीपक वैती. कडक स्ट्रोक. धमाकाला या फटक्यांची आवश्यकता. त्याचे प्रॉपरली हिट अगेन्स्ट द मयूरवाणी. दीपक वैती या फटक्याचे ओळखला जातो आणि त्या फटक्याच्या अखेरकार तो षटकार बरसताना जो टीमचा स्कोर मात्र स्तब्ध होता त्याला चालना देताना 13 धावा. 52चं लक्ष. 52 टू विन. मंजिल काफी दूर आहे. मंजिल लवकरात लवकर काटायचं ना, अंतर तो पळायला लागेल. याचा अर्थ मार झोड तरच शक्य. मयूरवाणीच्या विरुद्धमध्ये आता दीपक. स्ट्रोक चांगला, प्रॉपर टायमिंग आहे. डाऊन द बॉल ओव्हर द गंगा झेरछेरन. षटकार. बॅट चाला लागले. थोडासा चिंतेचा विषय. अस्वस्थ केले 2 फटक्याने दीपक वैतीने. कुशल जय गणेश सारसोळे टीम कडून खेळताना प्रॉपरली 2 हिट. पहिला डॉट, सिंगल, षटकार. धाव संख्या झूप करताना 19. 51. 1 गडी बाद 19 झाले. 52 धावांचं लक्ष. आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 8 चेंडू आणि किती पाहिजे 33 धावा. 52चं लक्ष. 52चं लक्ष आम्ही 53 म्हणत होतो. दुरुस्ती करतोय, दिलेकरी व्यक्त करतोय 52. याचा अर्थ आता जिंकण्यासाठी 33 धावा. 8 चेंडू 33 धावा. थोडेसे अस्वस्थ केले. धोकेचा इशारा दिला 2 फटक्याने दीपक वैतीने. खास करून श्रीकृष्ण दिवाच्या विरोधात खेळता मयूरवाणीला. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप काऊ करणं लॉंग ऑफ. चांगला चेंडू. मास्टर माइंड पळत गेला थेट मयूरवाणीकडे. आता मयूर जे बॉल टाकत होता त्याला कुठे ते टप्पा चेंज करायला सांगितला. हे मास्टर माइंड याला म्हटलं जातं. का ही उपमा दिली आहे टीमने? कारण त्याने सुपीक सल्ला दिला. चेंडू मात्र खूप दूर ठेवला. सबमेडरी फक्त सिंगल मिळते. धाव संख्या 20 वर 32 धावांची आणखीन अवस्था. चेंडू 7 चेंडू आणि 32 धावा. 2-3 फटक्यांमध्ये मजा येईल मॅचला. त्यासाठी प्रेक्षकात लाडक्या प्रेक्षकांचे सरसे स्वागत करतोय. 7 गेंदे 32 रन. मयूरवाणी कम्स इन बोल टू दीपक वैती.
अतिशय जबरदस्त चेंडू लो फुलटॉचं त्या खणून काढलं डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राचे पोटेशन करताना येईल फील करेल तोपर्यंत फक्त सिंगल मात्र अजय केली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवलं. आता 6 चेंडूचा खेळ बाकी 6 मध्ये 31 धावा 6 गेंदे 31 रन. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी 6 चेंडू 31 आणि 6 मध्ये 31 धावा डिफेंड कसा करतोय आपण वळणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला गटामधून खेळताना दिसेल ठाणे विभागातील श्रीकृष्ण कोळशेत आणि त्यांच्या विरोधामध्ये यजमान संघ संकेत गावदेवी जुगाव. हे 4 ओव्हरची मॅच आपल्याकडे. तत्पूर्वी जो विद्यमान मॅच आहे ना त्याचं समीकरण आलंय जिंकण्यासाठी कुशल जय गणेश 6 चेंडू आणि कंपल्सरी 31 धावा 6 गेंदे 31 रन आणि भविष्य मात्र दिलाय मोहन यॉर्कर किंग मोहन राव चाहती श्रीकृष्ण दिवा टीमच्या कॅप्टनने. यॉर्कर किंग बॉलिंग मार्कवर प्रदीर्घ अनुभव या खेळपट्टीवर कित्येक मात्र हॅट्रिक पूर्ण केल्या. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर या यॉर्कर किंगने आता रबर बॉल मध्ये 31 धावा डिफेंड कर समोर आहे घातक डेंजरस प्लेयर दीपक वैती. 6 गेंदे 31 रन लेफ्ट हँड राऊंड द विकेट. मोहन राव पहिला चेंडू यॉर्करने पण टेट केले तर संधी आहे रनआउटची. रनआउट दीपक वैती. पहिल्या चेंडू गुड फिल्डिंग होत असली मैदान नितीन मडवी चांगला थ्रो सरळ सटीक हातामध्ये आणि तेव्हा पावलं दूर होती दीपक वैतीची. दुसरी विकेट गारत होताना पहिला झटका लागला विराटच्या रूपाने त्याला बाद केलं होतं गंगाने अगदी 5व्या चेंडूवर आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये. नंतर मात्र सफलता सांघिक रनआउटच्या रूपात दीपक वैती परतलाय. 2 गडी बाद. स्कोर आहे 21. लक्ष्य आहे 52. आता 31 धावांची इथून आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक 5. इन ॲट क्रमांकावर मैदानाच्या आत आल्या 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी वैभव. आता स्ट्राइक वर चंदन तलवार. फुलटॉस. ओ माय गॉड गोइंग गॉड. कानीमध्ये ट्विस्ट. एक चूक मागात पडेल. इथून 5 जरी खाल्ले ना तरी बरोबरी पण चुका केल्यात. 1 चेंडू मध्ये 11 आल्यात. लफडा चषक 1 चेंडू मध्ये 16 आल्यात. त्यामध्ये चूक होऊ नये हेच फक्त मनामध्ये असेल डगआउट मध्ये. इथून 4 जरी आले ना तरी बरोबर होईल कारण षटकाराला धावसंख्या मात्र पोहोचते 21 वरून थेट 27 वर. आता 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 4 मध्ये 25 धावा कंपल्सरी चेस. हे समत असेल ना माझ्या दोस्तांना नक्कीच. 4 चेंडू आणि 25 धावा. मनामध्ये विचार असेल एखादी चूक करू दे बाकीचं काम मी तलवार सगळी तलवार बॅट तलवार से फिरवताना बॅक टू बॅक 2 धमाके धावसंख्या 67 नेताना चंदनची तलवार बॅट जी आहे ती तलवार पण आहे चालताना 33 वर. आता येणार चेंडू आहेत 3 मध्ये 19. 3 चेंडू 19. हलकी चूक श्रीकृष्ण दिवाला 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी दार बंदस्त करून जाईल. चंदन तुटून पडलाय यॉर्कर किंगच्या विरोधामध्ये. 3 चेंडू. ओ माय गॉड चेंडू आतमध्ये आणला. डेलिब्रेट हालचाली केले सोडून देण्याचा प्रयत्न अंगावरती याचा अर्थ डेलिब्रेट. आता चेंडू गेला. आता जो श्वास होता तो सोडला गेलेला आहे. आता मात्र कुठेतरी घुटमळत राहिलेला आहे मॅच. थोडासा कानीमध्ये ट्विस्ट मोमेंटम सिप गेला श्रीकृष्ण. 2 चेंडू 19. फुलटॉस आला रे आला. बॅट मधून खेचताना डाऊन द बॉल. व्हॉट अ कॅच यार. काय बॅलन्स केलं. हे भविष्य घडवतो प्रकाश मडवी अँड मास्टर माइंड श्रीकृष्ण दिवासाठी. छोटासा आमचा महेश मडवीचा मुलगा जो 40+ हा एक स्ट्रायकर बॉलर फ्रॉम दिवा. त्याचा मुलगा ईशान मडवी झेल टिपतो आणि ज्याची बॅट तलवार सारखी चालू होतं चंदन तलवार बॅक इन टू द पॅव्हिलियन. आता 1 चेंडू मध्ये 19 धावा. मॅच दूर गेले. मॅच बनवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु कुठेतरी लक्ष बामांचं थोडस मात्र सटीक लाईन नेन कुशल जय गणेश सारसोने हिरावले म्हणून मॅच अजून फिनिश झाली नाही. कारण 1 चेंडू मध्ये 16 निघू शकतो. 1 चेंडू मध्ये 19 का निघू शकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे तो अनिश्चितता खूप मात्र सांगतो बिकॉज इज अ व्हेरी फनी गेम. 1 चेंडू 19. पुढे मॅच कडे 1 चेंडू आणि 19 धावा. इनायक आला
स्ट्राइक वरती यॉर्कर किंगच्या समोर या मॅचचा शेवटचा बॉल. सुपर बॉलिंग आहे. 18 धाव संख्येच्या मोठ्या फरकाने अगदी 80 अगदी थाटामाटामध्ये रुबाबात उभा गटामध्ये प्रवेश केलाय श्रीकृष्ण दिबा. वेल डन श्रीकृष्ण दिबा. याच्यानंतर